नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या YouTube चॅनलमध्ये। 11वी आणि 12वी सायन्स फिजिक्सच्या लेक्चर सीरीज मध्ये आज आपण घेऊन आलो आहोत अजून एक नवीन व्हिडिओ। 12वी सायन्सचा फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर आपण चालू केलेला आहे रोटेशनल डायनामिक्स। 1 बाय 1 एक टॉपिक आपण कव्हर करत आलेलो आहोत। आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन कव्हर करत आलेलो आहोत। सर्क्युलर मोशन पूर्ण कव्हर झालेला आहे। रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, अँग्युलर मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर डिस्क अँड रिंग एवढ्या टॉपिक पर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, आधी ते व्हिडिओ कंप्लीट करा आणि मग इथे या। कारण रोटेशनल मोशन समजल्याशिवाय किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया समजल्याशिवाय आजचा टॉपिक समजणार नाही। त्यामुळे आधी रोटेशनल मोशन शिका, मोमेंट ऑफ इनर्शिया शिका आणि मग आजच्या टॉपिक कडे या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। आपण आता बघणार आहोत पॅरलल ऍक्सिस थेरम। एक रिजिड बॉडी, आपण रोटेशनल मोशन मध्ये पहिल्यापासून कॉन्सेप्ट शिकतोय रिजिड बॉडी। रिजिड बॉडीला आपण रोटेट करतोय। रिजिड बॉडी रोटेट होत असताना ती अलोंग द ऍक्सिस रोटेट होते, बरोबर आहे। या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकतोय, बरोबर आहे। आता सेम तुम्हाला ही जी रिजिड बॉडी आहे, ह्या रिजिड बॉडी मध्ये तुम्हाला दोन पॅरलल ऍक्सिस जर दिलेले असतील किंवा दोन जर ऍक्सिस असतील तर तिथे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा वर्क करेल हे तुम्हाला आजच्या थेरम मध्ये शिकायचंय। काय? पॅरलल ऍक्सिस थेरम। सो आपण दोन ऍक्सिस ड्रॉ करणार आहोत जे असतील एकमेकांना पॅरलल। ओके, आता हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन अलोंग द सेंटर ऑफ मास आणि हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन अलोंग द बॉडी पॅरलल टू द सेंटर ऑफ मास। एक सेंटर ऑफ मासचा आला आणि एक तुमचा बॉडीचा आला। ओके, आता हे दोघं ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असतील तर पॅरलल असताना आपण काय करूया, एक पॉइंट मास कन्सिडर करूया डीएम। पॉइंट मास डीएम। आता या पॉइंट मासचं तुमच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन ओ पासून काहीतरी डिस्टन्स असणार आहे, बरोबर आहे। या डिस्टन्सला मी म्हटलं r0 आणि तुमच्या सेंटर ऑफ मासच्या ऍक्सिस पासून काहीतरी डिस्टन्स असेल त्याला मी म्हटलं rc, बरोबर आहे। मग आता याला मी परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि ह्याला एक्सटेंड केलं, इथे एक पॉइंट घेतला। आता याला मी नेमिंग करते, हा आहे तुमचा O, बरोबर आहे। हा आहे तुमचा C, हा पॉइंट आहे तुमचा N आणि इथे पॉइंट आहे तुमचा D पॉइंट। ओके, सॉरी, इथे O पॉइंट जो आहे हा तुमचा ऍक्सिस आहे पॅरलल ऍक्सिस आणि C पॉइंट जो आहे तो तुमचा आहे ऍक्सिस अलोंग द सेंटर ऑफ मास। याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल IC आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल I0। ओके, डिस्टन्स पण आता आपण r0 अँड rc अशा पद्धतीने घेणार आहोत। OC चा डिस्टन्स आहे h, बरोबर आहे। OC चा डिस्टन्स तुमचा असणार आहे h। आता ह्या सगळ्या कॉन्सेप्ट नंतर आता आपल्याला बघायचं आहे पॅरलल ऍक्सिस थेरम। काय सांगतो पॅरलल ऍक्सिस थेरम? पॅरलल ऍक्सिस थेरम स्टेट्स दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया along center of mass, moment of inertia of axis along center of mass is equal to sum of moment of inertia of axis parallel to the axis of rotation through the center of mass and product of mass and square of distance between two axes। बघा, स्टेटमेंट ऐकायला खूप मोठं वाटतंय पण याच्यामध्ये अवघड काहीच नाही। जे मी इक्वेशन लिहिलंय त्या इक्वेशनला आपण फक्त डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलंय। आता कसं? IC, व्हॉट इज IC? IC इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस अलोंग द सेंटर ऑफ मास, बरोबर आहे। I0 किंवा IO काय असेल तुमचा? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पॅरलल टू द ऍक्सिस थ्रू सेंटर ऑफ मास। M जो आहे, M आहे तुमचा मास, बरोबर आहे। आणि h2 इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस, बरोबर आहे। आता
लक्षात ठेवताना पूर्ण डेरिव्हेशन प्रूफ करून घ्या आणि शेवटी जेव्हा तुम्हाला हे स्टेटमेंट हे एक्सप्रेशन मिळणार आहे त्याच्यावरून तुम्हाला स्टेटमेंट लिहिणं सोपं जाणार. ओके, मग आता मी काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ रिजिड रोटेटिंग बॉडी. एक रिजिड रोटेटिंग बॉडी कन्सिडर केली, बरोबर आहे. रिजिड रोटेटिंग बॉडी कन्सिडर केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन ऍक्सिस कन्सिडर केले. IC इज मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉन्ग, कशाच्या अलॉन्ग, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मासच्या अलॉन्ग. जो ऍक्सिस आहे त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, IC. I0 इज मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉन्ग, कशाच्या अलॉन्ग, ऍक्सिस पॅरलल टू द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासच्या अलॉन्ग जो ऍक्सिस आहे त्याला पॅरलल मी अजून एक ऍक्सिस ड्रॉ केला, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया I0, बरोबर आहे. आता कन्सिडर, मी काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ पॉइंट मास. एक पॉइंट मास कन्सिडर केला, पॉइंट मास dm ऍट अ डिस्टन्स. कोणत्या डिस्टन्स वर, ऍट अ डिस्टन्स r0 फ्रॉम, कोणापासून, ऍक्सिस पॅरलल टू सेंटर ऑफ मास and RC from axis along center of mass. सेंटर ऑफ मासच्या अलॉंग जो एक ऍक्सिस आहे तिथून तर त्या पॉइंट मास dm पर्यंतचा डिस्टन्स आहे RC आणि इथून जो काही तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट केलाय तो आहे R0. ओके, डन. आता आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा पॉइंट मास साठी काहीतरी फॉर्म्युला बघितलाय. काय फॉर्म्युला बघितलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर पॉइंट मास dm. पॉइंट मास dm साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय अजून केलाय, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन r² dm, बरोबर आहे. आता ऍक्सिस कोणते कोणते आहे आपला, I0 आणि IC. मग फॉर I0 काय येणार आहे तुमचा, I0 इज इक्वल्स टू r02 dm, इक्वेशन नंबर 1. आणि फॉर IC साठी काय असणार आहे, IC इज इक्वल्स टू इंटिग्रेशन RC ब्रॅकेट स्क्वेअर dm, इक्वेशन नंबर 2. हे आपल्याला पुढे लागणार आहे. आता मी काय करते, आता मी हा एक ट्रायंगल कन्सिडर करते. कोणता ट्रायंगल, ODN. ट्रायंगल ODN. इन ट्रायंगल ODN. आता हा जर मी ट्रायंगल कन्सिडर केला तर ही काय माझी परपेंडिक्युलर असेल तर हा असेल माझा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल साठी आपण काय वापरतो, पायथागोरस थेरम. करा अप्लाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार OD² इज इक्वल्स टू काय येणार तुम्हाला, ON² प्लस DN², बरोबर आहे. ON बघा, ON कुठे दिसतोय, OC आणि N कोलिनियर पॉइंट्स आहेत, त्याच्यामुळे मी ON ला असं लिहू शकते का, OC प्लस CN लिहू शकते. ओके, मी ON ला कसं लिहिणार, OC प्लस CN ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस DN चा स्क्वेअर. का लिहिलं मी, कारण OC आणि N हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. ओके, या ब्रॅकेटला एक्सपांड करा. कसं एक्सपांड करणार, OC² प्लस 2 OC इंटू CN प्लस CN² प्लस DN². झालं, इथपर्यंत ही काय व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, OD² ची व्हॅल्यू मिळाली. आता नेक्स्ट हा छोटा ट्रायंगल कन्सिडर करा. कोणता ट्रायंगल, CDN. इन ट्रायंगल CDN परत हा राईट अँगल ट्रायंगल आहे. करा पायथागोरस थेरम अप्लाय. काय सांगतो पायथागोरस थेरम, CD² इज इक्वल्स टू CN² प्लस DN². कुठे दिसते ही टर्म, इकडे दिसते का. मग मी ह्या टर्मच्या ऐवजी CD² पुट करू शकते. ओके, करा पुट CD². तिकडे काय इक्वेशन मिळालं मला, OD² इज इक्वल्स टू OC² प्लस ट्वाइस OC इंटू CN प्लस CD². ओके, आता ह्या
डिस्क्रिप्शनला इंटिग्रेट करा विथ रिस्पेक्ट टू पॉइंट मास dm. dm ने काय करा, इंटिग्रेट करा. ओके, हे डिस्क्रिप्शन व्हिडिओ पॉज करून एकदा बघून घ्या, चेक करून घ्या. तसं हे डिस्क्रिप्शन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळेल, त्याच्यामध्ये डिटेल नोट्स अवेलेबल आहे, त्यामध्ये तुम्हाला हे डिटेल मध्ये मिळून जाईल. ओके, आता मी इकडे लिहिते काय, माझं इक्वेशन होतं, याला काय करायचं मला, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू पॉइंट मास dm. करा इंटिग्रेट, काय करणार, इंटिग्रेशन OD स्क्वेअर dm इज इक्वल्स टू काय लिहिणार, इंटिग्रेशन OC स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ट्वाइस OC इंटू CN dm प्लस इंटिग्रेशन काय CD स्क्वेअर dm. आता व्हॅल्यू पुटअप करा, कुठे कुठे काय काय व्हॅल्यू दिसताय. OD ची व्हॅल्यू काय दिसते, R0. तुम्ही काय लिहिणार, इंटिग्रेशन R0 स्क्वेअर dm इज इक्वल्स टू OC स्क्वेअर काय OC H इंटिग्रेशन H स्क्वेअर dm प्लस ट्वाइस OC इंटू CN ला काय व्हॅल्यू आहे का, नाही, ऍज इट इज लिहा ट्वाइस OC इंटू CN प्लस OC इंटू CN dm प्लस CD ची व्हॅल्यू काय, CD RC, याला काय लिहिणार मी, इंटिग्रेशन RC स्क्वेअर dm. ओके, पुटअप केल्या व्हॅल्यू सगळ्या. आता ही जी टर्म आहे का, ही टर्म होऊन जाते 0. ही टर्म काय होते, 0. कशी 0 होते, कारण मास अलॉंग द सेंटर ऑफ मासच्या अलॉंग जे आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. तुम्ही बॉडीला कसंही रोटेट करा, कसंही त्याला मूव्ह करा, आपला सेंटर ऑफ मास म्हणजे काय, द पॉइंट वेअर होल मास ऑफ बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे ते कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन काय असतं, 0. ओके, ही टर्म काय होऊन जाईल, 0. मग आता ही टर्म 0 झाल्यानंतर माझ्याकडे काय राहिलं, R0 स्क्वेअर dm. आपण R0 स्क्वेअर dm ची व्हॅल्यू काय लिहिली आहे, I0. ओके, therefore it is I0 is equals to इकडे h स्क्वेअर dm काय घेणार, कॉमन इंटिग्रेशन ऑफ dm प्लस RC स्क्वेअर dm ची व्हॅल्यू काय आहे तुमची, IC. बरोबर आहे, dm चे इंटिग्रेशन काय येणार, इंटिग्रेशन dm इज टोटल मास. therefore आपल्याला इक्वेशन काय मिळालं, I0 is equals to h स्क्वेअर m प्लस IC. दिस इज parallel axis theorem. This is parallel axis theorem. Parallel axis theorem काय सांगतो, सॉरी इथे हे मी अल्टरनेट लिहिलं. ओके, parallel axis theorem काय सांगतो, I0 is equals to h square m plus IC. म्हणजे parallel axis theorem काय सांगतो, moment of inertia of axis parallel to the axis along center of mass is equal to sum of कोणाची sum, moment of inertia of axis along center of mass and product of mass and square of distance between two axes. This is the statement of parallel axis theorem. एक्झामला 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला, शक्यतो 3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो, स्टेट अँड प्रूफ पॅरलल ऍक्सिस थेरम. तिथे तुम्हाला काय मॅन्डेटरी असतं, डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट, व्यवस्थित डायग्राम काढणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित इंडिकेट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर डायग्रामचं डिस्क्रिप्शन, त्यानंतर पूर्ण डेरिव्हेशन आणि स्टेटमेंट. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट, थेरम आहे म्हणजे स्टेटमेंट मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, समजलं पॅरलल ऍक्सिस थेरम. आता याच्या पुढे आपण बघणार आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. पुढचा थेरम आपला असणार आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके, तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजे काय, फक्त हे ऍक्सिस मला चेंज करायचे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो, जर तुमच्या रिजिड बॉडीला जर एखादा ऍक्सिस परपेंडिक्युलर असेल तर त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा इक्वल असतो. कोणाच्या सम साठी हा इक्वल असतो, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस अलोंग द प्लेन. म्हणजे जर तुम्ही ह्या
बॉडीला परपेंडिक्युलर एक ऍक्सिस ड्रॉ केला, याला मी समजा झेड ऍक्सिस कन्सिडर केलं, तर हे प्लेन मध्ये जे काही दोन ऍक्सिस असतील एक्स आणि वाय, हे जे ऍक्सिस असतील यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, त्याला इक्वल असेल. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया अलोंग झेड ऍक्सिस इज Iz, मोमेंट ऑफ इनर्शिया अलोंग y ऍक्सिस इज Iy आणि हा Ix. ओके. आता सेम इथे मी काय कन्सिडर करणार आहे, पॉइंट मास कन्सिडर करणार. इकडे कन्सिडर करण्याऐवजी मी इकडे खाली करते. इथे मी पॉइंट मास कन्सिडर केलं. ओके. आता या पॉइंट मासला मी इथे काय केलं, जॉईन केलं. या पॉइंट मास पासून हे जे डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे r, x ऍक्सिस ला पॅरलल x, y ऍक्सिस ला पॅरलल y डिस्टन्स. ओके. आता हा आहे माझा पॉइंट मास dm. एकदम सोपा आणि शॉर्टकट थेरम, सॉरी काय, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम की तुमचा काय असेल, जो ऍक्सिस परपेंडिक्युलर असेल तुमच्या बॉडीला, तो ऍक्सिस इक्वल असतो Ix प्लस Iy यांच्या समसाठी. आता काय कन्सिडर करा, सेम कन्सिडर रिजिड रोटेटिंग बॉडी, बरोबर आहे. द ऍक्सिस इज परपेंडिक्युलर, द ऍक्सिस झेड ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द बॉडी. त्याच्यानंतर ऍक्सिस Ix and Iy, Ix आणि Iy काय असणार आहे, ऍक्सिस इन द प्लेन. These are three mutually perpendicular axes. हे काय, तीन mutually perpendicular axis आहेत. मग हे जर तीन mutually perpendicular axis असतील तर त्यांच्यासाठी मी मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाइन करणार. ओके. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग झेड ऍक्सिस काय असणार आहे माझ्यासाठी, Iz. फक्त Iz का नाही, अकॉर्डिंग टू पॉइंट मास dm तो काय असणार आहे, काय असणार आहे, अकॉर्डिंग टू Iz r स्क्वेअर dm इंटिग्रेशन r स्क्वेअर dm, बरोबर आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग, कशाच्या अलॉंग, मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग x ऍक्सिस काय असणार आहे, Ix, तो काय असणार आहे, इंटिग्रेशन x स्क्वेअर dm. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग y ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग y ऍक्सिस काय असणार आहे तुमचा, Iy इज इक्वल्स टू इंटिग्रेशन y स्क्वेअर dm. ओके. इंटिग्रेशन y स्क्वेअर dm. काय कन्सिडर करतोय आपण, पॉइंट मास कन्सिडर करतोय. पॉइंट मास तुमच्या ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर येते, r डिस्टन्स वर. ओके. मग आता ह्या r डिस्टन्स वर आहे तर मी आता हा ट्रायंगल कन्सिडर करते OPD. ट्रायंगल कुठला कन्सिडर करते मी आता, ट्रायंगल OPD. OPD ट्रायंगल कन्सिडर केला तर हा माझा जो P अँगल आहे, हा P अँगल किती आहे, राईट अँगल 90 डिग्री. हा P अँगल जर 90 डिग्री असेल तर माझा ट्रायंगल काय झाला, राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे तिथे काय अप्लाय होईल, पायथागोरस थेरम. ओके. मग आता मी कन्सिडर करते इन ट्रायंगल OPD. OPD कन्सिडर केला, पायथागोरस थेरम. OD ही काय झाली, हायपोटेनियस. मग हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ टू साइड स्क्वेअर, म्हणजे OD स्क्वेअर इज इक्वल्स टू OP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, बरोबर आहे. किंवा PD स्क्वेअर आधी लिहा, OP स्क्वेअर नंतर लिहा, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तसं. ओके. आता काय करा, याला इंटिग्रेट करा. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू dm. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू dm, पॉइंट मास dm. काय लिहिणार, इंटिग्रेशन OD स्क्वेअर dm इज इक्वल्स टू इंटिग्रेशन OP स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन PD स्क्वेअर dm. ओके. आता व्हॅल्यूज पुट अप करा. OD ची व्हॅल्यू काय तुमची, r. OD ची व्हॅल्यू काय, r, डिस्टन्स r. देयरफॉर इंटिग्रेशन r स्क्वेअर dm इज इक्वल्स टू OP ची व्हॅल्यू बघा, OP कोणाला सिमिलर आहे, या डिस्टन्सला. म्हणजे हा डिस्टन्स सुद्धा काय असेल तुमचा y.
म्हणजे मी इकडे काय लिहिणार इंटिग्रेशन y² dm प्लस इंटिग्रेशन pd ची व्हॅल्यू. व्हॉट इज pd? pd इज x. pd इज x. सो काय लिहिणार मी त्याला x² dm. आता बघा आपण गिवन मध्ये काहीतरी लिहिलंय. काय लिहिलंय इकडे स्टार्टिंगला? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया along z axis Iz is equals to r² dm. Moment of inertia along x axis is equals to Ix is equals to x² dm. Moment of inertia y along y axis is equals to Iy is equals to y² dm. Integration of y² dm. ज्या सगळ्या व्हॅल्यूच्या इथे व्हॅल्यूज आहेत, इकडे आल्या का आपल्याला त्या व्हॅल्यू? व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ r² dm? Iz. ओके, so Iz is equals to what is y² dm? It is Iy. काय मिळेल तुम्हाला? Iy plus what is x² dm? It is Ix. म्हणजे मी इथे काय लिहिणार? Ix. This is nothing but your perpendicular axis theorem. याला रिअरेंज करूनही लिहिलं तरी चालतं. Iz is equals to Ix plus Iy. आता एक्सप्रेशन मिळालं, मग स्टेटमेंट लिहा. एक्सप्रेशन वरून स्टेटमेंट लिहिणं सोपं, कारण फक्त एक्सप्रेशन मध्ये दिसणाऱ्या टर्म्सचं काय लिहायचं असतं? डिस्क्रिप्शन किंवा त्यांची नावं. व्हॉट इज Iz? मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग z ऍक्सिस. z ऍक्सिस कसं आहे तुमच्या रिजिड बॉडीला? परपेंडिक्युलर. म्हणजेच मी याला काय म्हणणार? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द रिजिड बॉडी is equals to what is Iy? Iy is moment of inertia of axis along y axis. बरोबर आहे. हा कुठे? in the plane of rigid body. What is Ix? Ix is the moment of inertia of x axis. This is also in the plane of rigid body. मग आता स्टेटमेंट काय लिहिणार परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं? मोमेंट ऑफ इनर्शिया along काय लिहिणार? मोमेंट ऑफ इनर्शिया along axis perpendicular to the rigid body is equals to sum of moment of inertia of its mutually perpendicular axis in the plane of body. हे दोन काय आहे? त्याचे म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे आणि ते कुठे आहेत? प्लेन ऑफ रिजिड बॉडी. मग काय सांगतो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम स्टेट्स दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया along the axis perpendicular to the rigid body is equals to sum of moment of inertia of axis mutually perpendicular to it in the plane of body. हे झालं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट. पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द रोटेशनल मोशन ऑफ बॉडी. हे दोघंही थेरम, दोघांपैकी कुठलाही एक थेरम 100% 3 मार्क्सला तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. स्टेट अँड एक्सप्लेन पॅरलल ऍक्सिस थेरम किंवा स्टेट अँड एक्सप्लेन परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तुम्हाला डायग्रामचं डिस्क्रिप्शन, स्टेटमेंट आणि डेरिव्हेशन कंप्लीट लिहायचं. ओके, व्यवस्थित डिस्क्रिप्शन लिहा. इथे मी डायग्रामचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं नाही. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळेल. त्या लिंक मध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या आहेत, ज्या नोट्स मध्ये तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन अवेलेबल आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच नवीन व्हिडिओ बघत राहा, अभ्यास करत राहा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.